रामकृष्ण मंडळी, आम्ही निघालो आहोत आज छत्री तलाव. हा बघा माझा मुलगा बाय करतोय. आम्ही सगळेजण सोबत निघालो आहे. ही माझी फ्रेंड आहे, बाजूलाच राहते, मोनिका आलेकर या नावाने तिची आयडी आहे. तिला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. हे बघा पेट्रोल भरलं. आपल्या पोटात नसलं तरी चालते, पण गाडीच्या पोटात टाकावंच लागते. पेट्रोल भरलं आणि दस्तूरनगरच्या रोडने आम्ही निघालो. जाता जाता आम्हाला मध्ये एक चिताही लागला. तो चिता पण दाखवतो तुम्हाला. बघा कसा मध्ये उभा आहे आणि बघत आहे तो सगळीकडे. आम्ही चाललो इकडची तिकडची रेकॉर्डिंग घेत, रस्ते दाखवत तुम्हाला. बघा अमरावती सिटी कशी दिसते आहे. गोंडबाबा मंदिर तिथूनच जावं लागते छत्री तलावाला जाताना. गोपालनगर ते बायपास दस्तूरनगरचा रोड. हे थोडं फास्ट घेतलं आहे कारण तुम्ही बोर नाही व्हायला पाहिजे म्हणून. आणि हे आम्ही आता ही आहे छत्री तलावाची एंट्री. हे आहे बाहेरून गेट. हे आम्हाला चिप्स खायचे होते. ही एंट्री झालेली आहे आमची आणि आम्ही चाललो आहे फिरत फिरत. तिथे छोटंसं एक गार्डन आहे, तिथे व्यायाम पण करू शकता, फिरायला पण जाऊ शकता. आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो 3-3:30ला. हे बघा मुलं कशी मस्ती करून राहिले. तिथे घसरगुंडी आहे खेळायला आणि हे आतमध्ये जायला पण छोटंसं एक राऊंड शेपमध्ये होतं. तिथे चालू होते यांच्या दोघांच्या मस्त्या. आम्ही दोघांना सोबत याच्यासाठी घेतलं होतं कारण दोघांना खेळायला मिळालं पाहिजे म्हणून. आणि दोघं असले एकाला एक सोबती असलं की ते जास्तच मस्त्या आवडतात. मग इकडनं तिकडनं जाणं येणं सुरू होतं. हे बघा गार्डन. हे आम्ही चिप्स घेऊन जायसाठी आणलं होतं. चिप्स आणि बॉटल ह्या त्या मोठ्या भाभींकडे होती. आणि आम्ही बघा युगला कुठे देव दिसला की त्याला खायला द्यायला जातो तो. आणि तिथं आरती सुरू होऊन जाते आमची आणि तिथेच पूजाही सुरू होऊन जाते. त्याला किती नाही म्हटलं तरी ते सुरूच असते. बघा त्याचे चिप्स देणं चालू होतं त्या देवीला. हे छत्री तलावामधलं हे तर पूर्ण तलावामधलं पाणी दाखवतं तुम्हाला. किती घाण झालेला आहे. हा सनसेट व्ह्यू होता. आम्ही त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेलाच गेलो होतो. आणि हे बघा युग कसा धावपळ करत धावत आहे. त्याला पकडायचं आहे. पकडता त्याचं चालू होतं की मला पकड म्हणून. या दोघांच्या मस्त्या सुरू होत्या. इथे छोटंसं एक व्यायाम करायसाठी गार्डन आहे. तिथे तुम्ही व्यायाम करायला पण जाऊ शकता संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला. आम्ही संध्याकाळीच गेलो होतो. ही आहे छत्री. इथे तुम्ही बसून रील्स काढू शकता, व्ह्यूज बघू शकता, सनसेट बघू शकता. तिथे खूप गर्दी होती सनसेट बघण्यासाठी. त्यानंतर तिथे रील्स काढण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्या आहेत. तिथे बर्थडे सेलिब्रेशन पण सुरू होतं. आणि हा आहे सनसेट पॉईंट. बघा कसा सुंदर व्ह्यू दिसतोय. सूर्य आणि त्यांचं चटरपटर खाणं सुरू होतं. तिथे बाहेर निघाल्यावर एक छोटंसं मंदिर आहे. तिथे त्या मंदिरामध्ये युग गेला होता आणि हर हर महादेव असा नारा सुरू होता तिथे. हे आहे बाहेर निघालो आम्ही आणि इथून आता जाणार आहोत हनुमानगडीला. हे बघा हनुमानगडीचं पोस्टर. तिथूनच छत्री तलावापासनं भानखेड रोडवरती जावं लागतं. तिथे हनुमानगडी आहे. ती आत्ता बनवली. जेव्हा प्रदीप मिश्राजींचं व्याख्यान झालं होतं किंवा शिवमहापुराण झालं होतं त्यावेळेला त्याचं उद्घाटन केलं होतं. हा बघा आमचा हनुमानजी. त्याचं उद्घाटन व्हायचं आहे त्याच्यामुळे त्याचा चेहरा बांधून ठेवला आहे. तो इतका उंच आहे की आपण त्याच्यासमोर येऊ छोटासा एक मुंगी दिसतो. बघा माझी मैत्रीण पण फोटो घेऊन राहिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.